अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि पूर्ण तुम्ही चांगले काहीतरी गोष्टी घेण्यासाठीच माझ्यापर्यंत येत असतात. तर श्री स्वामी समर्थ. चला आपल्या विषयाकडे आपण बोलूयात, की आपल्याला एनर्जी कोणती चेक करायची आहे किंवा कोणत्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. हे आपण आता बघणार आहोत, की डिसेंबर 14 ते डिसेंबर 20 या काळामध्ये किंवा या आठवड्यांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे किंवा काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. हे सगळं आपण आता बघणार आहोत. याच्यासाठी आता तुमची जी एनर्जी आहे ती धनुराशीसाठी आहे. ध धनुराशीसाठी तुमची एनर्जी काय असणार आहे किंवा काय घडणार आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये, काय भविष्यवाणी आहे तुमची. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हा. हार्ट चक्र ओपन होतोय तुमचा आता. हार्ट चक्रावरती तुम्ही काम करण्यास सुरुवात केलेली आहे. बॅलन्स व्यवस्थित क्रिएट व्हायला लागलाय तुमचा. काय गोष्टी घडतायत, काय गोष्टी घडत नाहीत किंवा काय चाललंय आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज तुम्हाला यायला लागलाय. आणि ह्या आठवड्यामध्ये ते जास्त होताना दिसतंय. तुमच्यामध्ये जास्त बॅलन्स येताना दिसतोय. हार्ट चक्र पूर्णपणे गोल फिरतोय किंवा त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत त्या चेंज होताना दिसतायत. पॉझिटिव्ह होताना दिसतायत. निगेटिव्ह शक्ती पूर्ण तुमच्या आयुष्यातून रिमूव्ह होताना दिसतायत. सगळ्या गोष्टी अशा क्लिअर एकदम छान आणि तुम्ही चांगला विचार करताना दिसताय. प्रेमासंबंधात, पैशा संदर्भात, लव्ह रिलेशन संदर्भात म्हणा, आयुष्याची ग्रोथ असेल, त्यासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज किंवा तुमच्या आयुष्यामध्ये हार्ट चक्र असं ओपन होताना दिसतोय किंवा त्याच्यावरती तुम्ही कार्य करताय. आजवर जे ब्लॅक मॅजिक होतं किंवा ब्लॅक गोष्टी होत्या, वाईट शक्ती होत्या तुमच्यावरती किंवा स्वतः तुम्ही वाईट वागत असाल किंवा तुमच्या संदर्भात जर वाईट कोणी गोष्टी असतील किंवा वाईट लोक असतील, तर त्यांच्यावरती सुद्धा हार्ट चक्र म्हणजे तुमचं हृदय जे आहे ते काम करायला लागलंय, चांगला विचार करायला लागलंय. त्याच्यावरती काही चांगल्या गोष्टी तुमच्या मनामध्ये यायला लागल्या आहेत. सगळं बदलतंय. तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी चेंज होत आहेत. अशा सगळ्या सिच्युएशन आता तुमच्या आयुष्यामधून खूप चेंज होताना दिसतायत. पण कसं झालंय सध्या अजून पण तुमची फीलिंग अशी डाऊन आहे. खूप डाऊन आहे. तुम्हाला त्रास होतोय खूप खूप म्हणजे तुम्हाला सांगायचं बोललं तर तुम्ही आता अशा एनर्जीमध्ये आहे की काही नको आहे. खूप सहन केलं बास आता. कोण कुणाचं नसतं, कोण कुणाचं नाहीये. पैसा, धनसंपत्ती, दौलत हे सगळं स्वार्थ आहे. हे मला काहीच नको आहे. मी एका चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे आणि चांगलं आयुष्य जगणार आहे. असं म्हणजे तुमचा हार्ट चक्र जो आहे तो ओपन होतो आहे. तुमचा चांगला विचार तुमच्या पूर्ण रिमूव्ह होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही आता कार्य करताय. जे झालं ते कुठेतरी थांबवताय. म्हणजे जे एक स्वार्थ आहे तो कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न सुरू आहे आता. त्याच्यावरती कार्य त्याच्यावरती कार्य सुरू आहे सध्या. तुमचं कर्म जे आहे ते कर्म कुठेतरी थांबतंय आणि चांगलं तुमच्या मनामध्ये येण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. आणि पण आता ते तुम्हाला समजत नाही, की हे असं का घडतंय माझ्यासोबत किंवा सगळं थांबतंय, सगळं सोडून द्यावं आणि नवीन काहीतरी स्टार्ट करावं. जाऊ दे सगळं कारण काय याचं उत्तर मिळत नाही ते आपण विचार करण्यात काही अर्थ नाहीये. अशा काही गोष्टी तुमच्यासोबत जर घडत असतील, तर नक्कीच हे तुमच्यासाठी आहे. कारण हार्ट चक्र जो आहे तुमचा, तो पूर्णपणे रिमूव्ह होत आहे किंवा पूर्ण रिलीज होत आहे तो. जेणेकरून तुमच्यामध्ये सगळे बदल सुरू आहेत आता. सगळे चेंजेस सुरू आहेत स्वभावामध्ये, स्वतःमध्ये, स्वतःच्या मनस्थितीमध्ये, स्वतःच्या विचारामध्ये, सगळ्या गोष्टीत आता विचार सगळं चेंज होताना दिसतोय. झालंच तर तुम्हाला अजून सांगायचं म्हटलं तर प्रेग्नन्सी रिलेटेड जर काही प्रश्न असतील तुमचे किंवा प्रेग्नन्सी तुम्हाला कन्सीव्ह होत नसेल, दुसरे कोणते प्रॉब्लेम असतील तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा तुम्हाला आजारपण असेल, दुखणं असेल कोणतं तरी किंवा खूप दिवस झाले तुम्हाला पेनफुल काही गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागत असतील, तर ते सुद्धा आता तुम्हाला असं वाटतंय की जाऊ दे. खूप पैसे घातले. आता याच्यावरती मला काही कार्य करायचं नाहीये. जे होईल ते होईल. माझ्या डेस्टिनीमध्ये, माझ्या नशिबामध्ये जे आहे ते होणार आहे. अशा सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्या आता होताना दिसतायत, रिमूव्ह होताना दिसतायत किंवा तुम्ही त्याच्यावरती कार्य करताना दिसताय. ह्या सगळ्या गोष्टी आता तुमच्यामध्ये होत आहेत. तर आता सांगायचं असं आहे, की हार्ट चक्र पूर्ण रिलीज ज्यावेळेला होईल, तेव्हा तुमचं कुठेतरी कार्य नवीन सुरुवात होताना दिसतं आहे. तर आता आपण बघणार आहोत, की कवड्यांवरती, की जेणेकरून तुमच्या डेस्टिनीमध्ये काय आहे. शुभ अंक जो आहे तो तुम्हाला 10 आहे, अशुभ आहे तो तुम्हाला 5 आहे.
आणि तुम्ही आता सध्या जे नाराज आहे, ते तुमचं काही म्हणजे असं समजू नका, की तुम्हाला नशीबच तुमचं खराब आहे. पण हे चेंज आहे स्वामींच्या इच्छेने किंवा ज्या देवताला तुम्ही मानत आहात, त्या देवाने तुम्हाला पुढे ढकलण्याचं, पुढे पुश करण्याचं किंवा निगेटिव्ह शक्ती तुमच्या पाठीमागून कुठेतरी खेचून काढून मागे फेकून द्यायचं आणि तुम्हाला पुढे ढकलायचं. अशा काही गोष्टी आहेत त्या सुरू आहेत सध्या. त्यामुळे तुम्ही इतका काही त्या गोष्टीचा विचार करू नका, की तुम्ही आता इतके नाराज आहे आणि ताई अशा सांगत आहेत, की होईल सगळं व्यवस्थित आणि हार्ट चक्र ओपन होतंय वगैरे असं काहीतरी सांगतायत. हे खरं आहे का? तर हां, नक्कीच खरं आहे. कारण तुमच्यामध्ये आता जो कंटाळा, आळसवाणी किंवा चिडचिड किंवा मनस्थिती योग्य नसणे किंवा सगळ्या परिस्थितीला कंटाळणे, सगळी परिस्थिती म्हणजे कोणती? पैशा रिलेटेड आहेत, लव्ह रिलेशन रिलेटेड आहेत, फॅमिली रिलेटेड आहेत, ग्रोथ आयुष्याची. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आता सगळ्या स्थिर झालेल्या आहेत. हे असं का झालंय हा प्रश्न तुम्हाला पडतोय. पण याचं उत्तर असं आहे, की तुमची हीलिंग सुरू आहे सध्या, तुमची ग्रोथ आहे सुरू आहे तसंच सध्या हार्ट चक्र तुमचं ओपन होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. हार्ट चक्र तुमचं फिरत आहे. तुमचं कार्य आता सुरू आहे ते स्वतः परमेश्वर करत आहे. त्यामुळे देवावरती ते सोपवून द्या. काहीच कार्य करू नका. आपल्या मनाने सगळं काही बदलताना दिसेल तुम्हाला थोड्या दिवसामध्ये. तर श्री स्वामी समर्थ आपण आता कवड्यांवरती बघणार आहोत, की तुमची एनर्जी काय आहे. अवधूत चिंतन बघा, मी तुम्हाला सांगते, की तुम्हाला थोडंसं कसं आहे माहिती आहे का, स्वतः एक बॅलन्स करायचा आहे. स्वतःवरती एक चांगलं भूमिकेने काम करायचं आहे. अडथळे तर आहेच, अडथळे तर येणारच. या आठवड्यामध्ये पण येणारच आहे आपले कारण या आठवड्याची एनर्जी सुरू आहे बघण्यासाठी. पण भविष्यात जाऊन सुद्धा थोड्या दिवसासाठी तरी निगेटिव्ह शक्ती किंवा अडचणी ह्या येणार पावलं-पावली येत राहतील तुम्हाला. पण तुम्ही यातून बाहेर पडणार मी सांगू शकते तुम्हाला नक्कीच, की तुम्ही यातून बाहेर पडणार आहे. पण तुम्हाला थोडासा संयम ठेवला पाहिजे या गोष्टीसाठी. राग-राग, चिड-चिड किंवा थांबलं किंवा निगेटिव्ह विचार मनामध्ये येऊन द्यायचे नाहीयेत, वाईट विचार मनामध्ये येऊन द्यायचे नाहीयेत. सगळ्यातून तुम्ही बाहेर पडताना दिसताय. व्यवस्थित तुमचं आयुष्य कुठेतरी सेटल होताना दिसते. सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. पण थोडा तुम्हाला संयम घ्यायचा आहे जेणेकरून आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडतील किंवा वाईट गोष्टी घडत आहेत, त्याचा कुठेतरी स्टॉप होऊन पुढे जाऊन तुम्हाला एक हार्ट चक्र ओपन होईल. तुमच्या आयुष्याचे एक नवीन रिलीज काहीतरी व्हावं. तर आता येणारी जी आहे, ती अमावस्या आहे. अमावस्याची एनर्जी काय आहे हे आपण बघणार आहोत. हे जी डेक आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन्हीची काही एनर्जी असेल 15-15 दिवसाची एनर्जी जी असते ती या डेकमध्ये दाखवतं आपल्याला. हे आपण बघणार आहे की आता येणाऱ्या अमावस्या आपल्याला काय देणार आहे किंवा काय संकेत आहे तुम्हाला की ज्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. बघा, जी परिस्थिती आहे त्याला तर पुढे गेलं पाहिजे. ती जी परिस्थिती आहे त्याला तर आहे अशी सोडून आपण दुसरा मार्ग नाही निवडू शकत. कारण आयुष्यात ऑलरेडी खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. त्यामुळे तर ते सोडणे आणि पुढे जाणं हे इतकं शक्य नाहीये. तर तुम्हाला मी असं सांगते, की जी एनर्जी तुमची आहे, जी मी सांगितलेली आहे, ते हार्ट चक्र तुमचं ओपन होत आहे. त्यामुळे तुम्हाला इतकं म्हणजे आता असं सांगायचं तर एक जंगली शिकारी म्हणजे एक जंगली सारखं म्हणजे एक शिकाऱ्यासारखं किंवा एक धाडसी व्यक्तीसारखं तुम्हाला वागायचं आहे. धाडसी व्यक्तीसारखं राहायचं आहे. अमावस्याचा येणारा संदेश जो आहे तो तुम्हाला हाच आहे, की येणारी जो काळ आहे किंवा आठवडा जो आहे तो तुम्हाला जंगली होऊन किंवा एखाद्या जंगली शिकाऱ्यासारखं आपली शिकार करायची जसं शिकारी आपला जात असतो. शिकारी जसा आपला जात असतो, तर तसंच तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अचीव्ह करायच्या आहेत. तुमच्यापर्यंत खेचून घ्यायच्या आहेत. तुमचं हार्ट चक्र खूप फास्टपणे, तीव्रपणे ओपन होत आहे. त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला कार्य करायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ आता दुसरं कार्ड जर बघायला गेलं तर विषहरण. विषहरणचं जर कार्ड घ्यायला गेलं म्हणजे सॉरी आपण एनर्जी जर चेक करायचं म्हटलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा विषहरण याचा अर्थ असा आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, ते एक विष आहे. ते विष आहे आणि ते माझ्या आयुष्याला त्रास होतोय, दुखतोय, मला मला त्रास होतोय. ह्या गोष्टी मला विष हे नको आहे. मला हे सगळं सोडून द्यायचं आहे. आयुष्य चांगलं जगायचं आहे. मला ह्या काही गोष्टी नको आहेत. अशा ह्या येणाऱ्या अमावस्येचा सॉरी पौर्णिमेचा जो अमावस्येचा जो काळ आहे, त्यांनी म्हणजे त्या अमावस्येचं जी एनर्जी तुम्हाला सांगायची जर बोलले किंवा सांगण्याचा प्रयत्न जर मी करायचा बोलले, तर तुम्हाला असं सांगण्यात येतं, की ही जी एनर्जी तुम्हाला निगेटिव्ह शक्ती आहे, हे विष आहे.
आणि हे तुम्हाला घ्यायचं नाहीये किंवा हे मला घ्यायचं नाहीये, हे कुठेतरी मला सोडून द्यायचं आहे, मला पॉझिटिव्ह राहायचं आहे, मला आयुष्यात जाऊन प्रगती करायची आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर दुसरी एनर्जी असं आहे, की आपण अपनी शक्ती में कदम रखो. हां, मग हेच आहे मगापासून मी तेच सांगते तुम्हाला. अपनी शक्ती में कदम रखो. तुमची शक्ती ओळखायची आहे, तुमची शक्ती काय आहे ती बघायची आहे आणि त्या शक्तीमध्ये तुम्हाला उतरायचं आहे. हां, मी अगोदर कशी होते, की खूप धाडसी होते, चांगली होते, माझ्यामध्ये शूरता होते आणि आता हल्ली मला असं काय झालंय, की जेणेकरून माझं मन कशावर लागत नाही, मला काही करू वाटत नाहीये. मला ह्या गोष्टी नको आहेत, त्या गोष्टी नको आहेत. पण ती शक्ती जी होती ती तुम्हाला त्या शक्तीमध्ये उतरवायचं आहे किंवा ती शक्ती तुम्हाला आता शक्तीचा वापर करण्याची वेळ आलेली आहे. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. तर श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांची एनर्जी काय आहे तुमच्यासाठी हे आपण बघूया. श्री स्वामी समृद्धी, धन, संपदा, समृद्धी, सगळं आशीर्वाद. गणपती बाप्पा सांगतायत आशीर्वाद, समृद्धी, अ, आनंद, हर्ष हे सगळं तुमच्या आयुष्यात येताना दिसतंय. ह्या आठवड्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला फेस केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक सुख, समृद्धी, शांतता किंवा आनंद ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यात एंट्री करताना दिसतंय. तुमचा हार्ट चक्र लवकरात लवकर रिलीज होतोय. तुमच्या आयुष्यातल्या काही डेस्टिनी मधल्या काही गोष्टी तुमच्या आता चेंज होताना दिसत आहेत. तर या आठवड्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या, की 10 तारीख ही शुभ आहे, 5 तारीख अशुभ आहे, काळा रंग अशुभ आहे. केशरी भडक केशरी नाही घालायचा. फेंट केशरी जो असतो, तो तुम्हाला वापरायचा आहे या आठवड्यामध्ये आणि शुभ रविवार हा शुभ आहे तुमच्यासाठी. रविवार जो आहे तो तुमच्यासाठी शुभ आहे. तर श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर एनर्जी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला जेणेकरून विसरू नका, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला दुसरा एनर्जी किंवा दुसरी व्हिडिओ पोस्ट होईल. श्री स्वामी समर्थ.